लपंडाव नव्या मालिकेचा बघूयात आजचा तिसरा भाग. ज्यावेळेस सखी साईबाबांना हात जोडून तिच्या प्रश्नांची उत्तरं मागत असते, नेमकं त्याच वेळेस तिच्यावरती खूप मोठं संकट कोसळतं. कारण अचानक दोरी तुटते आणि तो सगळा मंडप जो डेकोरेशन आहे ते सगळं सखीच्या अंगावरती पडणार असतं. इतक्यातच आजूबाजूच्या लोकांचा आरडाओरडा चालू होतो आणि तेव्हाच सखीवरती नजर पडते ती कान्हाची. त्याच्या लक्षात येतं की ती मुलगी संकटात सापडले. मग कान्हा पटकन आपल्या एका मित्राच्या शेला घेतो आणि धावतच सखीला वाचवण्यासाठी जातो. आणि इथेच घडते कान्हा सखीची पहिली भेट. स्वतः संकटामध्ये उडी टाकून स्वतःची जीवाची पर्वा न करता कान्हा वेळीच तो मंडप वरचेवर रोखून धरतो आणि सखीचा जीव वाचवतो. सखी प्रचंड घाबरून गेलेली असते. तिने डोळे कच्च मिटून घेतलेले असतात आणि कान्हा तिच्याकडे एकटक पाहतच असतो. तो हळूवार सखीच्या चेहऱ्यावरती फुंकर मारतो. सखी डोळे उघडते आणि जेव्हा तिच्या लक्षात येतं की तिने कान्हाला घट्ट पकडले, तेव्हा पटकन ती बाजूला होते. इतक्यातच सरकारांची गाडी तिथे येते मीडियासोबत घेऊन. फुटेज तर मिळवायचं असतं ना. आणि समोर असलेल्या सखीला तिच्या बाजूला किराटा घातलेल्या माणसाला पाहून त्यांना थोडंसं अजबच वाटतं. सखी थोडीशी घाबरलेली दिसते. सखीला पाहता क्षणी सरकार रागातच तावातावात येऊन मोठ्याने ओरडतात की सोडा तिला. सगळ्यांच्या नजरा त्याच्यावरतीच खिळतात आणि त्याच वेळेस सखी खूप खुश होते. कारण सरकार म्हणालेलं असतात की सोडा, ती माझी मुलगी आहे. आता तर सगळ्यांचीच खरडपट्टी काढतात त्या सगळ्यांनाच ओरडतात की बिना कोणत्या प्लॅनिंगचं असा झगमगाट केला तर प्रॉब्लेम तर होणारच ना. आणि तुम्हाला कळत नाही आहे का, खूप मोठ्या कंपनीची एम्पायरची एकुलती एक वारसदार, एकुलती एक मालकीण आहे सखी. आज वाढदिवस आहे तिचा. तेव्हा अचानकच सखी म्हणते, इट्स ओके अगं आई. त्यावेळेस सरकार तिच्यावरती एक चळचळीत कटाक्ष टाकते आणि मग काय, सखी स्वतःचं वाक्य दुरुस्त करते. सॉरी सरकार, काही इतकं झालेलं नाही आहे मला. ठीक आहे मी. आता एवढा सगळा गोंधळ कसला चालला आहे म्हणून दाभाडे काकू धावतच येतात आणि सरकारांना पाहून त्या थबकतातच. तेव्हा सरकार त्यांना जाब विचारतात, या दाभाडे, निकामे गोष्टी वेळीच सोडून द्यायच्या असतात, कारण त्याचा काही उपयोग नसतो. तशीच अवस्था झाली आहे तुमच्या या चाळीची. सेफ्टीची अजिबातच गॅरंटी नाही. कसं आहे ना दाभाडे, जीव घेणाऱ्या गोष्टींना जास्त कुरवाळायचं नसतं. दाभाडे काकू पुढे काही बोलायला जाणार, सरकार त्यांचं तोंडच बंद करतात की आणि त्यांना सांगतात की आता उद्याच जर तुमच्या कोणाच्या तरी चाळीतल्या एकाचा जीव जाऊ शकतो. दाभाडे लवकर काहीतरी करा या चाळीचं. तेव्हा कान्हा मध्ये पडतो. आता सरकारांच्या पुढ्यात बोलण्याची कोणाची हिंमत नव्हती, पण ती हिंमत कान्हा दाखवतो. बेधडकपणे जाऊन म्हणतो की 1 मिनिट मॅडम, तुम्ही बोलताय आमच्या लोकांना, पण तुम्ही बघितलंच असेल तुमच्या मुलीचा जीव याच चाळीतल्या लोकांनी वाचवलाय. कसं आहे, सिमेंटच्या जंगलात राहणाऱ्या लोकांना चाळीतल्या मायेचा ओलावा कसा कळणार ना. कानाने सगळ्यांसमोर टोमणा मारलेला असतो. अहो काय मॅडम, एवढा जीव वाचवला तुमच्या मुलीचा, कौतुक अपेक्षित होतं, तुम्ही तर रागच दाखवताय की. त्यावर सरकार विचारतात की अच्छा, म्हणजे तूच वाचवला तर जीव. बाकीच्या आजूबाजूचे लोक सांगतात की हो हो, ह्यानेच तुमच्या मुलीचा जीव वाचवला. कानाच्या उपकारांची किंमत सरकार पैशात तोलतात. त्या जेव्हा परशुरामला इशारा करतात, लगेचच नोटांचा बंडल काढून तो सरकारच्या हाती टेकतो आणि सरकार कानाच्या पुढ्यात धरतात. त्याच वेळेस सखीला वाटतं की बहुतेक हा घेणार नाही आणि कान्हा ज्यावेळेस त्या पैशांच्या बंडलला हात लावतो तेव्हा मात्र सखीचा चेहराच उतरतो. पण कान्हा दुसऱ्याच सेकंदाला त्या नोटांच्या पाया पडतो आणि सांगतो की सॉरी मॅडम, काय आहे, आमच्यासारख्या प्रत्येक गरिबाला याची गरज असतेच असं नाही या. कान्हा स्वतःचा स्वाभिमान जपतो. कान्हा सगळ्यात समोर आता तेजस्विनी सरकारचा पचकाच करतो की. तो म्हणतो की कसं आहे ना मॅडम, या चाळीने आम्हाला माणुसकी शिकवले. आमच्यामध्ये ती माणुसकी आहे आणि आम्ही ती जपतो सुद्धा. द्यायचंच असेल तर या हातांना काम द्या, त्याची जास्त गरज आहे आम्हाला. आणि कसं आहे,
आम्ही आमच्या कष्टानं कमवतो आणि कष्टाचंच खातो. तेव्हा सखी कानावरती जाम इम्प्रेस होते आणि एक तिरका कटाक्ष सरकारांवरती टाकते. आता सरकारांच्या मनात चलबिचल चालू होते. समोर मीडिया आहे म्हणून याचा हा सडकछाप ॲटिट्यूड मला बघावा लागतोय. आता मीडियांच्या समोरच कान्हा मुद्दाम हा मुद्दा उचलून धरतो. तो म्हणतो की मीडिया, अरे बोला, सरकारांना सांगा तुमच्या, काम द्या म्हणावं आम्हाला. आणि कानाने एका झटक्यातच तेजस्विनी सरकारचा माज आणि मुजोरी दोन्ही खोडून काढलेले असते. तोंडातून चकार शब्दच फुटत नाही या बाईच्या आता. मग काय, लगेचच सरकारांची इमेज राखण्यासाठी परशुराम स्वतः पुढे येतो आणि कान्हाला शब्द देतो, ठीक आहे येऊ द्या, बघूयात आपण. आता कान्हा इतका खुश होतो की त्याला कित्येक दिवसानंतर तरी काम मिळणार असतं आणि सखीसुद्धा त्याच्यावरती इम्प्रेस होते. कारण सखीने आज पहिल्यांदा असा कोणीतरी बघितलेला असतो ज्याने सरकारचं तोंड बंद केलं. त्यानंतर साई महाराजांच्या आरतीला सुरुवात होते. दाभाडे काकू स्वतः आरती करत असतात. आता मीडियाला घेऊन नेमकी सरकार तिथे पोहोचते. सोबत सखी परशुरामही असतात. मोठ्या मोठ्याने मागून जाऊन ती टाळ्या वाजवते. दाभाडे काकूंचं लक्ष जाता क्षणी त्या पटकन आरती त्यांच्या हाती सोपवतात. कान्हा हे सगळं नोटीस करत असतो. तेजस्विनी सरकार आरती करत असतानाच सखीसुद्धा आनंदाने पुढे जाते. आता तिच्या हाताला हात लावून आरती करणार तर सरकारचा ॲटिट्यूड ती एक जळजळीत कटाक्ष टाकते आणि त्या नजरेतच सखीला कळून येतं. सखी आपला हात पटकन मागे घेते. हे सगळं कान्हाने पाहिलेलं असतं आणि त्याला ते सगळं जाणवतं सुद्धा. सखीला त्यात समोर तिच्या आईबाबांचं चित्र डोळ्यांसमोर उभं राहतं आणि आईबाबांच्या सोबतच छोटीशी सखी साईबाबांची आरती करते आणि आईबाबासुद्धा तिच्यासोबत किती खुश आहेत. हीच सरकार ज्यावेळी सखीची आई होती तेव्हा सखीची किती काळजी घ्यायची. आरती संपल्यानंतर प्रेमाने आरती घेऊन तिच्या डोक्यावरून हात फिरवला होता तिने. मग आजच हिला काय झालंय? सखीला अजूनही तिच्या प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीत की तेजस्विनी तिच्याशी अशी का वागते. आणि ते दृश्य आपल्या नजरेसमोर उभं राहता क्षणी सखीचं मन भरून येतं. तिचे डोळे अश्रूंनी पाणावतात. सखी मनोमन देवाकडे प्रार्थना करते की प्लीज साईबाबा, हे सगळं तुम्हीच घडवून आणलंत ना, मग माझी आणखीन एक इच्छा पूर्ण करा ना. मला माझ्या आईसोबत आरती करायची आहे प्लीज. आता सखीचं मनात प्रार्थना चालू असते, देवाचा धावा चालू असतो आणि तिची इच्छा पूर्ण करण्यासाठी कान्हा पुढे येतो. त्याला सखीचं दुःख बघवत नाही. तो मुद्दामच जोराचा धक्का देतो आणि सखी जाऊन थडकते ती सरकारांना. आता चुकून सखीचा हात सरकारांच्या हातावरती पडतो आणि मग सगळ्यांना वाटतं की बहुतेक या दोघी मिळून आरती करतायत. सरकारांना सखीचा इतका राग येतो, पण काय करणार, काढताही येत नाही. आजूबाजूला मीडिया, चाळीतले लोक असतात. आता त्यांच्यासमोर स्वतःची स्वच्छ, निरागस, प्रेमळ इमेज जी तयार केली आहे त्याला धक्का बसू शकतो. गुपचूप सखीसोबत आरती करण्यावाचून पर्यायच नसतो. सखीच्या आनंदाचा पारावार उरत नाही आणि तिला आनंदात पाहून कान्हासुद्धा खूप खुश होतो. आता काही वेळानंतर आरती संपते. मग भंडाऱ्याला सुरुवात होते. कान्हा, त्याचे मित्र, सर्वच जण माणसांना जेवू वाढत असतात आणि तेव्हाच कान्हाची भेट घ्यायला येते सखी. सखी कान्हाला हाक मारते आणि ती त्याला थँक्यू बोलायचं राहून गेलं असं म्हणते. कान्हा विचारतो की का? तेव्हा सखी हसून म्हणते की अहो, तुम्ही माझा जीव वाचवलात. त्यावर कान्हा सांगतो की मी कुठे, साईबाबांनी तुमचा जीव वाचवला, मी फक्त निमित्त मात्र होतो, काही थँक्यू वगैरे बोलायची गरज नाही. तेव्हा सखी म्हणते की ठीक आहे, मी जेवायला बसते. तेव्हा कान्हा म्हणतो, एक मिनिट मॅडम, तुम्हाला जर थँक्यू म्हणायचं असेल ना तर वेगळ्या पद्धतीने म्हणा. सखीच्या काहीच लक्षात येत नाही. ती विचारते की म्हणजे? तेव्हा कान्हा तिला सांगतो की हे घ्या, तुम्ही बाबांची सेवा करा. आता सखीला काहीच प्रॉब्लेम नसतो. तेव्हा सखी म्हणते की ठीक आहे. आता भाजीची बाटली सखी हातामध्ये घेणार, ती इतकी जड असते ती सखीच्या हातून सांडेल. इतक्यातच कान्हा पटकन तिच्या हाताला हात लावतो. आता दोघांनीही एकत्र ती बादली घट्ट पकडून धरलेली असते.
त्यात कानाने सखीचे हातही पकडलेले असतात. सखी थोडीशी ऑकवर्ड होते. आता जाणीव होता क्षणी काना पटकन आपले हात बाजूला घेतो. तेव्हा सखी सांगते की थँक्यू म्हणण्यासाठी नाही, बाबांच्या सेवेसाठी नक्कीच करेन. इतक्यात एक माणूस कानाला म्हणतो की कान्हा, अरे कोणाला कामाला लावतोयस तू? कोण आहेत त्या माहिती आहे ना तुला? त्यावर कान्हा उत्तर देतो, कोणी का असेना, जो असेल तो त्यांच्या घरी. बाबांच्या दरबारात सगळे सारखेच असतात. त्यावर सखी म्हणते की अगदी बरोबर आहे आणि दोघेही आनंदाने भंडाऱ्यात बसलेल्या लोकांना जेवू वाटतात. आता प्रत्येकाची कान्हा इतकी थट्टा मस्करी करत असतो ना, कान्हाला पाहून सखीला तो एकदम लहान मुलांसारखा निरागस वाटतो. सखी कान्हासोबत भंडाऱ्यात बसलेल्या माणसांना जेवू वाढत असते आणि सखी इतकी आनंदी असते की कान्हा तिच्याकडे पाहतच राहतो. तेव्हा सखी वाढतच पुढे जाते. आता जेव्हा ती भाजी वाढायला जाणार, कान्हा कुठे? मागे वळून बघते तर कान्हा एकटक तिच्याकडे पाहत असतो. तेव्हा सखी त्याला विचारते की कुठे लक्ष आहे? कान्हा म्हणतो की नाही नाही नाही, येतच होतं. सखी त्याला सांगते की राहू देत, माझं मी करते. कान्हा तिला सांगतो की जड आहे मॅडम. तेव्हा सखी म्हणते की असू देत, मॅनेज करेन मी. आणि त्यानंतर सखी स्वतःच वाढपी बनवून त्या लोकांना जेवू वाढते आणि कान्हा हसून एकटक तिच्याकडे पाहतच असतो. खरं तर कान्हासुद्धा सखीवरती खूप इम्प्रेस होतो हा. कारण सखी तिच्या आईसारखी नाही आहे की ती निरागस, प्रेमळ आणि स्वच्छ मनाची. तिला पैशाचा, श्रीमंतीचा माज नाही आहे. कान्हाला कळून चुकतं. सखीसुद्धा चालाकी करते. आता ती बकेट उचलायला येत नाही म्हटल्यानंतर ते हळूहळू सरकवतच लोकांना जेवू वाढते आणि कान्हा मात्र तिच्यावरती फिदा होऊन जातो. आता दाभाडे काकू ज्या वेळेस साईबाबांची सेवा करत असतात त्याच वेळेस परशुराम तिथे येतो आणि तो आदेश देतो की दाभाडे चला, सरकारांनी बोलवलं आहे तुम्हाला आणि हो, जरा पटकन बरं का. दाभाडे काकूंना खूपच टेन्शन येतं, मनावर दडपण येतं. साईबाबांना नमस्कार करून मनोमन प्रार्थना करून त्या चोरूनच सरकारांना भेटायला जातात. चाळीच्या बाहेर सरकारांची गाडी लावलेली असते आणि अजूनही त्या दाभाडे काकूंची वाट पाहतात. काकू गाडीजवळ येता क्षणी सरकार इशारा करतात आणि काकूंना गाडीत बसायला सांगतात आणि गाडीमध्ये बसता क्षणी त्या काकूंना विचारतात, इतका वेळ का लागला यायला? काकू सांगतात की ते भंडाऱ्याचं कामं चालू आहेत ना. तेव्हा सरकार दाभाडे काकूंना ताकीद देतात की 1 मिनिट हा, मरण जर का दारात आला ना तरी त्याला सांगायचं सरकारांचा आदेश आहे, नंतर येऊन मरते. तिकडे काकूंना कान्हा शोधत असतो. त्याच्या मित्रांकडे जेव्हा तो विचारपूस करतो तेव्हा किरण सांगतो की अरे दाभाडे काकू ना, त्या मॅडम आल्या होत्या ना, त्यांच्या गाडीकडेच गेलेत. तेव्हा कान्हाला आता एक चिंता सतावत असते की जेव्हापासून सरकार आलेत तेव्हापासून काकूंच्या चेहऱ्यावरचं हसूच गायब झाले. त्यांचा चेहरा पडलाय, पण का? इकडे सरकार आता शेवटचा आदेश देतात. दाभाडे काकूंच्या हाती चेक सोपवून त्या सांगतात की ही माझी शेवटची फुल अँड फायनल अमाऊंट आहे. गुपचूप चाळकरांना पेपर्सवरती सह्या करायला सांगायच्या आणि ही चाळ लवकरात लवकर खाली करायची. माझ्यासाठी, मला माझ्या मॉलसाठी ही जागा हवी आहे. आता कान्हाला या सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा करायचा असतो की दाभाडे काकूंचं नक्की सरकारसोबत चाललंय तरी काय. इकडे सरकार विचारतात, दाभाडे कमॉन, अहो विश्वास ठेवा माझ्यावरती. तेव्हा दाभाडे काकू एक खंत व्यक्त करतात, काय आहे, ही चाळ फक्त आमच्यासाठी काय शोभेची वस्तू नाही आहे. जीव अडकला आहे आमचा याच्यामध्ये. आम्ही एकत्र सुखदुःख वाटून घेतलेत, सणवार एकत्रच साजरे केलेत. हे बघा सरकार, तुम्ही आणि राघवसाहेब दोघांनी मिळून ही चाल गोरगरिबांसाठी उभी केलीत, पण आता तुम्ही परत मागताय. त्यापेक्षा तुम्ही एक काम करा ना, इथे जवळपासच कुठेतरी जागा द्या. काय आहे, आमच्या मुलाबाळांची शिक्षणं इथेच, आमचे नोकरीधंदे इथेच आहेत आणि तुम्ही जागा देताय ती दूर कुठेतरी. तुम्ही एक काम करा, इथे मागच्या बाजूला एक मोठी इमारत बांधा आणि पुढे. सरकार अचानक त्यांच्या समोर येते आणि विचारते की पुढे काय? आता यांची बोबडी वळते. त्या फक्त म्हणजेच करत राहतात आणि शेवटी हिंमत गोळा करून दाभाडे काकू सांगून टाकतात
की हे बघा, एक वेळेस तुमच्यासाठी आणि राघव साहेबांसाठी मी ही चाळ तुम्हाला द्यायला तयार होईलही, परंतु एवढ्याशा किमतीमध्ये बाकीचे चाळकरी तुम्हाला ही चाळ देणार नाहीत. बस एवढंच आहे उत्तर माझं. अचानकच सरकारचा राग अनावर होतो आणि त्या दाभाडे काकूंचा कळा चावडून धरतात. इतक्यातच नेमका चाळीच्या बाहेर कान्हा येतो दाभाडे काकूंना शोधत. आता दाभाडे काकूंच्या कळा आवळत सरकार तिला ताकीद देतात की चाळ पैसा या गोष्टी काढायच्या नाहीत हा माझ्यापुढे. प्राईम लोकेशनवरती मुंबईमध्ये ही जागा माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे आणि कोणत्याही परिस्थितीत ही जागा मला माझ्या मॉलसाठी हवी आहे. तेव्हा दाभाडे काकू घाबरत विचारतात की मला तर आता प्रश्न पडतोय की तुम्ही पूर्वीच्या त्याच वहिनीसाहेब आहात का? राघव साहेब असते तर? तेव्हा सरकार तिच्यावरती खेकसते की बस, आणि सरकार दाभाडे काकूंना धमकवते. ती म्हणते की आता एकच काम करायचं, गुपचूप ते पैसे घ्यायचे आणि ही जागा मला द्यायची, कारण आता फक्त ही चाळ राहिलेली नाही आहे, माझ्या प्रतिष्ठेचा विषय झाला आहे. सरकार दाभाडे काकूंना धमकवते. ती विचारते की बोल, देशील की नाही सह्या? इतक्यातच कान्हा नेमका गाडीजवळ येतो. भाग इथे संपतोय. पुढील भागात पाहूयात आता सरकारचा एक वेगळाच डाव. सखी सगळ्या प्रॉपर्टीची मालकीण आहे हे फक्त ती सोडली तर कोणाला ठाऊकच नसतं, आणि त्याच संधीचा फायदा साधून सखीला प्रेमाची भुरळ पाडून बर्थडे सेलिब्रेशनच्या नावाखाली सखीच्या सह्या ती मागते. आणि सखी बिचारी काय करणार, आईच्या प्रेमासाठी भुकलेली, आणि म्हणूनच तिच्या सांगण्यावरून ती त्या पेपर्सवरती सह्या पटकन करून टाकते. इतक्यातच कान्हा नोकरीच्या निमित्ताने सरकारच्या घरी प्रवेश करतात. वॉचमॅन त्याला अडवून परशुरामला फोन करतो. तेव्हा परशुराम कान्हाला आतमध्ये पाठवण्याची परवानगी देतो. उर्मिला उत्साहाने विचारते की सरकार हे कसले पेपर्स आहेत? त्यावेळेस सरकार तिच्यावरती एक कटाक्ष टाकते आणि तिचं तोंडच बंद होतं. आता कान्हाला एका गोष्टीचं टेन्शन आलं आहे की हा प्लॅन फेल नको व्हायला. त्याला अत्यंत नोकरीची गरज आहे.